दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये ढोल ताशांच्या गजरात महावादनाचा जल्लोष पाहायला मिळाला. नाशिक महानगरपालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महावादन कार्यक्रमात तब्बल 25 ढोल पथकांनी दमदार सादरीकरण करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. नववे गुरु तेग बहादूर सिंगजी यांच्या 350व्या स्मृती वर्षानिमित्त हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता. शहरातील विविध भागातील ढोल पथकांनी पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर जोशपूर्ण वादन सादर केले. या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेते प्रवीण तरटे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदाडे, चंद्रशेखर जोशी, प्रफुल्ल संचेती, जयेश शेमकल्याणी आणि समितीचे सर्व सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 25 ढोल पथकांच्या दमदार वादनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा महावादन कार्यक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात पार पडला. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.